सभेला संबोधन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. सम्राटाचे श्लोक बोधिसत्व विश्वरत्न संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू. ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पूज्य भंते यांना वंदन करतो. सर्वांची नावं घेत नाही, पण सर्व मान्यवरची मंचकावरती सर्व मान्यवर माझ्या समोरचे मी कमी जास्त नाही करण्यात आलेली आहे. समता सैनिक दलाबद्दल सगळ्यांना कल्पना आहे की समता सैनिक दलाला 100 वर्ष, येणारं 27चं वर्ष 2027चं वर्ष हे महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी जो पहिला सत्याग्रह केला महाडचा 14 तळ्याचा, त्याला 100 वर्ष झाली. त्याच्या आधी समता सैनिक दलाची स्थापना केली, त्याला 100 वर्ष होत आहेत. बाबासाहेब आमदार झाले, त्याला 100 वर्ष होत आहेत. बऱ्याच जणांना हे माहिती. हे 3 मोठे महत्वाचे आपल्याला समोर 2027 समोर. त्याच्यासाठी नियोजन आयोजन करणं गत्यंतर आहे असं मी समजतो. मार्चच्या 14 तळ्याला आम्ही घोषणा केली होती की मार्चचं 14 तळा आम्ही भारतीय बौद्ध महासभा असं करू, आंबेडकर समूहाकडून पैसे घेऊ, 14 तळ सुंदरीकरण करू वगैरे. परिणाम त्याचे असे झाले. पहिल्यांदा राज्याचा मुख्यमंत्री ह्या वेळेला 14 तळ्यावरती त्याचं कॅबिनेट रँकचे 5-7 मंत्री घेऊन आले आणि त्याचं सौंदर्यकरणाची पाटी लावली, घोषणा केली, एक मीटिंगचा कार्यक्रम आयोजन केला. नेहमीप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा मार्चच्या 14 तळ्यावरती सैनिक घेऊन असते. आम्ही 500 सैनिक माझ्याबरोबर होतो. आमचं मोठं संचलन होतं. आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघितलं असं. पण त्या दिवशी जरा कमी केलं संचलन, कारण एसपीने सांगितलं भीमरावजी मुख्यमंत्र्यांचा येण्याचा वेळ झालेला आणि म्हणून आम्ही संचलन कमी करून त्यांची मीटिंग बाजूला होती. आमची मीटिंग 14 तळ्याच्या बाजूचा जो हॉल होता त्याच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेची. मुख्यमंत्र्या सांगण्याचा हेतू एकच आहे. मुख्यमंत्र्याचा ताफा तिकडून आला, त्यांच्या 25-30 गाड्या आल्या. रोड कमी आहे, छोटा रोड आहे, 40 फुटाचा रोड आहे आणि आम्ही मार्चिंग करून 14 तळ्यावरती जात असताना पोलिसांनी हा एवढं सगळं बघितलं. एवढ्या मोठ्या संख्येने समता सैनिक दल आहे. पोलिसांनी सांगितलं बाबा गाड्या मुख्यमंत्री जरा बाजूला लावा, त्यांना जाऊन द्या, जागा छोटी आहे. त्या मुख्यमंत्र्याला देखील ज्ञात आहे की समता सैनिक दलाची ताकद किती मोठी. हा समता सैनिक दलाचं 100 वर्ष आम्ही आधीच कार्याला लागलेलो आहे. भारतीय बौद्ध महासभाला आज आमच्याकडे रजिस्टर 48,000 आहे. मी घोषणा केलेली आहे की लाखभर मी येणाऱ्या 27 पर्यंत लाखभर सैनिक करतो. आकडा गाठेन नाही गाठेन हे नंतरची गोष्ट आहे. म्हणजे 48 आहे मी निश्चितपणे 70,000 समता सैनिक दल घेऊ. त्यानंतर आमचं डिस्कशन झालं हे कुठे घ्यावं. एक मोठा कार्यक्रम समता सैनिक दलाचा. मग असं ठरवण्यात आलं दीक्षाभूमीवरती घ्यावा की शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये घ्यावा. आपण सगळे नागपूरकर आहात, तुमची अटॅचमेंट जास्त दीक्षाभूमीला असेल. दीक्षाभूमी आमच्यासाठी पवित्र आहे. आपण दीक्षाभूमीवरती पण घेऊ आणि मुंबईमध्ये घेऊ, ज्याला इंटरनॅशनल प्रसिद्धी मिळेल अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी घेऊ. त्याच्यामध्ये मला वाटतं कशाचंही दुमत नसावं आणि चांगल्यापैकी बाबा मार्चिंग वगैरे करून एक 2 दिवसाचं अधिवेशन किंवा 1 दिवसाचं अधिवेशन आधी दीक्षाभूमीवरती घेऊ, नंतर मुंबईमध्ये घेऊ. अशा प्रकारचं आयोजन आहे. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करेन.
सगळ्यांच्या बोलण्यातून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे. इगो बाजूला ठेवला हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मी समजतो. प्रत्येकाचे तुमचे ग्रुप्स आहेत, समता सैनिक दलाचे ते ठेवा. आपला ड्रेस कोड एकच आहे, ब्ल्यू ड्रेस कोड चिमणकरांचा, त्यांचा पण ड्रेस कोड बाबा तसाच ठेवा. आणि एक मोठी ताकद ह्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दाखवण्याचा आपण प्रयत्न करू समता सैनिक दलाच्या मध्ये, की जो संदेश अक्रॉस संपूर्ण देशाभरामध्ये जाईल आणि देशाभरामध्ये पण लोक समता सैनिक दलामध्ये येतील. कर्नाटक आपल्या बाजूचं राज्य आहे, तिथे आमच्याकडे 500 महिला ह्या ड्रेस कोडवर समता सैनिक दलात, पुरुष वर्ग पण आहे समता सैनिक दलाचा. पण ह्या बॉर्डर जी आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डर होती, ते 400 महिला जवळजवळ आमच्या ह्या समता सैनिक दल वाढते. मी आता उत्तर प्रदेशमध्ये होतो, अलीगडमध्ये होतो. जास्त उत्तर प्रदेशमध्ये लक्ष दिलं नाही समता सैनिक दलासाठी, कारण उमेद सिंग काही काळ सगळे जाणत असाल, उमेद सिंग हा समता सैनिक दल चालवत होते. त्यांची मोठी बायपास झाली, आता बसलेले आणि व्हाईट कपड्यामध्ये त्यांचं समता सैनिक दल होतं. आणि ते समता सैनिक दल फक्त नावापुरतं होतं असं मी म्हणतो. त्यांना कुठलीही मार्चिंग नाही, कुठलीही शिस्त नाही. कारण मी 2-3दा ऑब्झर्व केलं. दिल्लीच्या आंबेडकर भवनामध्ये त्यांना सांगितलं 200 आहेत तर 200 घेऊन या. मी इथून माझे मिलिटरी रिटायर्ड मेजर पाठवले त्यांना शिकवण्यासाठी, परंतु ते अर्धा तास पण ते ट्रेनिंग घेऊ शकत नाही. म्हणून नव्याने अलीगडमध्ये आपल्या रेग्युलर ड्रेसमधलं समता सैनिक दलाची 50 तुकडी मी निर्माण केली. आणि मला वाटतं उत्तर प्रदेशामध्ये देखील समता सैनिक दल वाढण्यास सुरुवात होईल. समता सैनिक दल हे नॉन पॉलिटिकल, याच्यामध्ये राजकारण येणार नाही आणि राजकारण नसल्यामुळे कोणाचा अपोज होणार. कारण बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संघटना ह्या देशामध्ये चालायला पाहिजे, नाहीतर इतिहासामध्ये नोंद होईल ती चुकीची नोंद होईल की बाबासाहेबांनी चालवलेल्या संघटना ह्या पिछाडीला पडल्या आणि दुसऱ्या संघटना पुढे गेल्या. ही नोंद होऊ नये म्हणून बाबासाहेबांच्या संघटना चालू केल्या. स्मिताताई कांबळेंनी सांगितलं दीक्षाभूमीवरती तुम्ही नेहमी हे करता. चांगल्यापैकी दीक्षाभूमीचं संरक्षण करण्याची पण जबाबदारी तुमची आहे असं मी समजतो. समता सैनिक दलाच्या माध्यमातून जिथे काय गडबडी चालू आहे त्याच्याबद्दल आज काय बोलत नाही, परंतु तिकडची व्यवस्था मी मागे एक प्रस्ताव ठेवला 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट. जेव्हा त्यांचे आणि माझे संबंध जरा मधुर होते, आम्ही डायलॉग करत होतो, संवाद तुटलाय म्हणून आता काय बोलत नाही त्याच्यावर. तेव्हा मी सांगितलं होतं की बाबा हा जो कार्यक्रम असतो आपल्या दीक्षाभूमीवर, त्या कार्यक्रमाचं नियोजन समता सैनिक दल करेल. मी असा प्रस्ताव त्या गवईंच्या समोर ठेवला होता, राजेंद्र गवईंच्या समोर ठेवला होता. त्याच्यानंतर ते दुसरे मला सारखे भेटायचे, गजघाटेंच्या समोर आम्ही प्रस्ताव ठेवला. हे पोलीस वगैरे हे आतमध्ये असतात हे मला काही बरोबर वाटत नाही. आमचा समता सैनिक दल येईल आणि नियोजन करेल. आधी त्यांनी होकार दिला होता, 2 वर्षापूर्वीची गोष्ट, म्हणजे खड्डे बिड्डे मारण्याच्या पूर्वीची गोष्ट. परंतु नंतर अचानक मला सांगण्यात आलं नको भीमरावजी आमच्याकडे समता सैनिक दल आहे, आम्ही करतो वगैरे. पण तेव्हा देखील बघितलं त्यांच्याकडे काही व्यवस्था नाही. म्हणून स्मिताताई कांबळेंना सांगतो बाबा ही व्यवस्था हातामध्ये, तुम्हाला काही लागत असेल तर बाबा आम्ही आमचं समता सैनिक दल, आता तुम्ही आम्ही कोण नाही आहोत, आपण एकच आहोत, तर तिथून मी व्यवस्था करतो. विदर्भामधलं समता सैनिक दल लावतो, पण ती व्यवस्था समता सैनिक दलाच्या 6 डिसेंबर सगळेजण जाणता बाबा. 6 डिसेंबरला देखील चैत्यभूमीमध्ये 10 लाखाच्या आजूबाजूला लोक असतात.
भीमा कोरेगावची व्यवस्था देखील आता मी समता सैनिक दलाच्या हातामध्ये. 6 डिसेंबरच्या नंतर एक आठवड्याभराने पोलीस कमिशनर मुंबईचे मला पत्र येतात, यावेळेस देखील लिहिलेलं आहे, बा भीमरावजी, तुमच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दलाच्या माध्यमातून जे तुम्ही सहकार्य करता, 3000 समता सैनिक दल तुम्ही डिप्यूट करता, त्याच्यामुळे आम्हाला त्रास होत नाही. अशा प्रकारची पत्र माझ्याकडे 4-5 तरी असतील, दरवर्षी असेल. एक चांगल्यापैकी रेप्युटेशन सरकारमध्ये गेलेलं आहे आपलं समता सैनिक दलाच्या माध्यमातून. शिस्तप्रिय लोक यांचे ऐकतात आणि प्रशासनावरती जो ताण येतो तो कमी आहे. हा देखील मेसेज इथे गेला दीक्षाभूमीवरती. त्याच्या माध्यमातून बाबा प्रशासन आपल्याला हे करेल. आता त्यांनी ज्यांच्याकडे ज्याची जबाबदारी आहे ते किती सहकार्य करताय, परंतु मी असं म्हणेन की त्यांच्याकडे जबाबदारी आहे ही दीक्षाभूमी कोणाच्या एका संघटनेची नाही, तर ही संपूर्ण आंबेडकर जनतेची प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीची देखभाल करणं हे आंबेडकर प्रत्येकाचं, आंबेडकर अनुयायाचं प्रत्येकाचं काम आहे असं मी समजतो. मोठी जबाबदारी समता सैनिक दलाची आहे. समता सैनिक दलाने येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचं इथं नियोजन करावं. स्थानिक जे आहेत ठुसे बसलेले आहेत, तुम्ही वय झालं असलं तरी थकलेले नाही. तुम्ही समता सैनिक दलाची हरवी हुई बाजी खेळायची नाही, आपने को जीती हुई बाजी खेळायची आहे. म्हणून अशा प्रकारे इथे नियोजन करावं. येणाऱ्या काळामध्ये एखादी लिस्ट म्हणजे काय समन्वय समिती का असं काहीतरी नाव द्यावं एखादं. सगळ्यांनी रिप्रेझेंटेशन करा त्याच्यामध्ये. जर आवडत असेल तर माझं नाव ठेवा त्याच्यामध्ये आणि ज्या माध्यमातून आपण सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करू. जे काय असतील, जे काय संख्या असेल. गुजरातचं उदाहरण देतो, कारण रेग्युलरली मी हल्ली गुजरातमध्ये जास्त असतो आणि उत्तर प्रदेश आहे, एपी आहे, आता आंध्र प्रदेशमध्ये जातो. आजच रात्री गुजरातमध्ये आपण सगळेजण जाणताय की गुजरातमध्ये पण समता सैनिक दल आहे. SSD त्याचं नाव आहे. सम्यक काहीतरी स्वयंसैनिक ग्रीन कलरचा त्यांचा ड्रेस आहे. बऱ्याच वेळा 23 सप्टेंबरला हुसेनी उल्लेख केला बाबा मी असतो खूप मोठ्या संख्येने लोक येतात. मला पण क्युरिओसिटी होती बाबा हे कोण लोक आहेत, कारण हे कोण जास्त पण ते बोलत नाही, पण संख्या खूप आहे, शिस्तबद्ध आहे. म्हणजे मी पण जाणलं बाबा माझ्यापेक्षा आमच्यापेक्षा बाबा तुमची शिस्त चांगली आहे, पण लीडर त्यांचा कधीच कोणाला भेटत नाही असे त्यांचं संघटन आहे. हिरवा ड्रेस, डोक्या एवढी काठी, असं त्यांचं सगळं मार्चिंगमध्ये चालतं. पण अलीकडे माझ्याकडे जरा 2 महिन्यापूर्वी हसमुख भाई नावाचा एक माणूस माझ्याकडे येतो. तो अमेरिकन माणूस आहे, अमेरिकेमध्ये नोकरी करतो. 6 महिने भारतामध्ये असतो, 6 महिने तिकडे असतो. त्याने सांगितलं भीमरावजी ऐसा कार्यक्रम कामं करतायत. पूर्वीच्या काळामध्ये त्यांना म्हणत होते की तुम्ही RSS कडून पैसा घेता, हे घेता, परंतु त्या हसमुख भाईनी त्यांचे ते लिडर्सना काही आणलं नाही. पण त्यांचे सामान्य असे सैनिक माझ्याकडे एकदा 10-15 मुंबई बघण्यासाठी आले. तेव्हा चर्चा केली. एक सुंदरसं काम ते लोक गुजरातमध्ये. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, आपण महाराष्ट्रातले लोक, बाबासाहेबांनी घडवलेले लोक, बाबासाहेबांची ही महाराष्ट्र क्रांतीभूमीमधून घडवलेले लोक, आपण पुढे आहोत. 1000 कार्यकर्ते आहेत. तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन म्हणून मी सांगतो. ते बोले हमारे पास भीमरावजी 1000 कार्यकर्ते. आम्ही सकाळी नोकरी धंदा करतो. 5 वाजल्याच्या नंतर आमच्या स्कूटर घेतो, आमच्या काही गाड्या असतील ते घेतो आणि एका गावामध्ये जातो. श्री शरण पंचशील घेतो आणि तिकडून आम्ही समाजासाठी प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न करतो.
लोकांना घडवण्याचा प्रयत्न किस मार्ग से आम्ही जा रहे, त्याची गोष्ट आज अशी झाली, म्हणजे त्याचे परिणाम म्हणा, त्याचे रिझल्ट म्हणा, परिणाम म्हणण्यापेक्षा रिझल्ट 7 डिसेंबरला 5 आणि 6ला मी बिझी असतो 1 तारखेपासून. 7 डिसेंबरला मी सुरतमध्ये गेलो आणि सुरतमध्ये जवळजवळ 150 सरपंच त्यांचे निवडून आले. त्यांचा सत्कार करण्यासाठी समता सैनिक दलाचं काम नाही ते, परंतु त्यांनी जे समाज घडवण्याचा प्रयत्न केला, कोणीही लीडर नाही गुजरातमध्ये, राजकीय कोणी लीडर नाही, लेकिन बाबासाहेब की तस्वीर घेऊन ते लोक एवढ्या संख्येने ईस्टर्न उत्तर हे झालं, उत्तर गुजरात. मी आता ह्याला गेलो होतो, वेसावा नाही, भावनगर मोठी सिटी आहे. भावनगरमध्ये देखील अशा सरपंचांचा हे म्हणजे भावनगर अप टू पाकिस्तान, तेथे देखील 100 लोकांचा मी सत्कार केला. सरपंच निवडून आला. एवढ्या प्रमाणामध्ये बदल आहे. कधी काही वाटत होतं हा गुजरात खरे गुलाम राहतील इकडचे शेड्यूल कास्ट बदलाव आहे. हा आपल्यासाठी मी समजतो की लोक महाराष्ट्राचा आदर्श घेत आहेत, का गुजरातचा आदर्श घ्यायला पाहिजे. आणि मोठ्या संख्येने ती लोक आज बौद्ध. एवढंच सांगतो, मला दुसऱ्या एका कार्यक्रमात जात आहेत, पुरुषासारखे म्हणतायत. येणारं वर्ष आपल्यासाठी महत्वाचं आहे. ज्या 3 गोष्टी मी सांगितल्या, त्याचबरोबर जनगणना होणार 26ला, म्हणजे ह्या वर्षी प्रॉपर्टीची जनगणना होणार. प्रॉपर्टी म्हणजे तुमच्या घरावरती नंबर पडते आणि घरता पुरुष कोण याचं नाव नोंदणी होईल. त्याच्यानंतर ती लोकांनी मला आता कळलेलं आहे, अलीकडच्या काही 4-5 दिवसापूर्वी ती लोक त्याच्यामध्ये जात विचार काय, हे आपल्यापेक्षा खूप प्रगत आहे. विचारसरणी कसं तुम्हाला मागे ढकलावं, बाबासाहेबांची मुवमेंट ह्याच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये ती लोकांनी हा खरा म्हणजे प्रॉपर्टीचा मुद्दा. त्याच्यानंतर 27ला जी जनगणना येणार आहे ती पर्सन टू पर्सन, वैयक्तिक. तुझी जात कुठली, धर्म कुठला, हे कुठलं, हे मी समजतोय की आपल्याला चांगली सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. आपली बौद्धांची संख्या किती आहे हे दाखविण्याचा चांगला मार्ग आहे. मग मला फीड देण्यात आलं दिल्लीवर. ह्या वेळेला असा काही फॉर्म नसणार, तर पॅडच्या माध्यमातून ती लोक अशा प्रकारचा सर्वे कंडक्ट करणार. तिथे जरा शंकेची पार होते, बाबा पॅडच्या माध्यमातून जे ईव्हीएम मध्ये बघतो ते पॅड मध्ये होण्याची शक्यता तरी आहे. म्हणून आपण चौकन्न राहायला पाहिजे. बाबा धर्माच्या कॉलममध्ये लिहावं, जात मेन्शन करावी, पाली भाषा मेन्शन करावी, अशा प्रकारचे संदेश आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी सांगावे एकमेकाला, की जेणेकरून आपली बौद्धांची संख्या महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये काही करोडोमध्ये व्हावी. मी एवढाच उल्लेख करेन, काही मी माझं गुणगान गात नाही, पण मी आता 15 दिवसापूर्वी मी जौनपूरला होतो, बदलापूरमध्ये होतो, देवरियामध्ये होतो. हे उत्तर प्रदेश मधले मोठे मोठे सम्राट अशोकाची जयंती आणि मान्यवर काशीरामजींची जयंती साजरी झाली. 3 ठिकाणी खूप मोठ्या संख्येत. म्हणजे जौनपूर हे मोठे शहर आहे, तिथे तर 10,000 लोक. सगळ्यात सांगण्यासारखी गोष्ट, मंचकावरती बसलेले हे यादव समाजाची लोक होती, सैन्य समाजाची होती, कुशवा समाजाचे लीडर्स, की त्यांनी सांगितलं की आने वाले समय में सम्राट अशोक हम लोग चलाएंगे. जेव्हा ते म्हणताय सम्राट अशोक हम लोग चलाएंगे, तेव्हा बौद्ध मुंबई भगवान गौतम बुद्धाच्या मोठ्या प्रतिमा येतात. त्यांनी असा डिसिजन घेतलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोक देखील यादव बौद्ध लिखेंगे, वहां हिंदू नाही लिखेंगे. का असं घडलं परिवर्तन?
अखिलेश यादवांचा जेव्हा सीएम मधून त्यांचा पाय उतार झाला, ते सीएमचं घर 3 दिवस गोमूत्राने हा योगी धुवत. योगी म्हणजे त्याची माणसं गोमूत्र याच्यानी पूजा पाठ करत होते. हे झालं. दुसरा अलीकडचा इन्सिडेंट म्हणजे 2-3 महिने झाले असतील, एक यादव रामकथा सांगण्यासाठी गेला आपला जनरल कॅटेगरीच्या लोकांना. मैं रामकथा आपको बताता हूं. तो रामकथा यादव चांगला म्हणत, लेकिन काही लोकांना समजलं हा यादव आहे, हा काही ब्राह्मण नाही. त्याची बुरी तरह त्याचं मानहानी केली, त्याचे कपडे काढले, त्याची रोटी कापली, गोमूत्र टाकले त्याच्या अंगावरती. तेव्हा यादवांना कळलं की हम लोग शुद्ध आहे. यादव आता बहुधा तिकडे यायला सुरुवात झाली. नाही येणार एंटायर यादव, परंतु 10-15% जरी आले आपण करोडोमध्ये जाईल. त्या दिवशी घोषणा झाली जौनपूरमध्ये 10 करोड लोक हम लोग बौद्ध करके इधर गिनती करेंगे. अशा प्रकारचं वातावरण सगळ्या देशामध्ये बौद्ध धर्मासाठी चांगल्या प्रकारे आहे. आपण महाराष्ट्राचे आहोत, बाबासाहेबांचे डायरेक्ट विचाराचे आहोत, म्हणून आपण देखील आदर्श निर्माण करून समता सैनिक दल असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, या माध्यमामधून बाबा एक संदेश देण्याचा प्रयत्न या 100व्या दिवशी करूया. ही संघटना आहे ज्याचा उल्लेख करतो मी, जास्त उल्लेख करत नाही या आरएसएसचा. बाबा आपल्या विचाराच्या विरोधाच्या संघटनेचा आपण सारखा उल्लेख करून त्यांना कशाला हे करा. परंतु एक उदाहरण देतो आणि मी निघतो याच्यामध्ये. 2 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या संस्थेत म्हणजे त्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज, त्याला 150 वर्ष झाली. बऱ्याच लोकांना हे माहिती नाही. मी तेव्हा दिल्लीमध्ये होतो, काही 7-1 दिवस बसलो आणि दिल्लीमध्ये मला सैनी समाजाचे लोक आले. आपल्या भारतीय बौद्ध महासभेकडे भीमराव जी बैठे आहे, तो कल प्रोग्राम में आने होता आता हूं. दिल्लीमधल्या मंगलपुरीमध्ये त्यांचं सैनी भवन आहे, तिथे हा कार्यक्रम आला. दिग्गज लोक होते, मायावतीच्या काळातले मिनिस्टर्स होते. स्वामी प्रसाद मौर्य होता माझ्याकडे, त्याच्याबरोबर हरियाणामधून सैनी नावाचे होते, काय त्यांचं नाव, ते 3 वेळा खासदार राहिले. त्याच्याबरोबर हे आपले दिल्लीचे मिनिस्टर होते, आपने ज्यांना काढून टाकले ते होते. तसे बडे दिग्गज होते. आणि मला शेवटचं हे आले तेव्हा मी एवढंच सांगितलं, जो कुछ बोले है अभी कुछ लोगों ने महाराष्ट्र के बारे में कोसा है, हमें आमच्यावरती टीका केली. बोलो ये टीका गलत टीका है. बाबा साहब के आगे आएगी, ये बाबा साहब जाने के बाद इस देश में बाबा साहब को चलाया, महात्मा ज्योतिबा फुले को चलाया, साहू जी को चलाया. या 3 विचारधारा घेऊन हे बाबासाहेबांचे अनुयायी चालले. तुम लोग ने क्या, जिस संगठन को 150 साल हो गए आज बोल रहे हम लोग महात्मा ज्योतिबा फुले के हैं, माली समाजाचे है, सैनी है माली है, मौर्य है माली है. हमने एक किया, बोलो 150 साल होने के बावजूद कल की संगठन, तेव्हा यांना 100 वर्ष नव्हती झाली, तो पूरे देश में है. और हम लोग ऐसे ही बैठ गए. विचारों की लड़ाई भाई महाराष्ट्र के जनते ने लड़ी हुई है. आप पीछे नहीं होते तो महात्मा ज्योतिबा फुले का सत्यशोधक समाज पूरे दुनिया में जाता था. विचाराची लढाई आपल्याला घेऊन जावे लागेल. मी सगळ्यांचं अभिनंदन करेन. मी भारतीय बौद्ध महासभेच्या नागपूर शहराच्या अध्यक्ष आणि त्यांच्या पुऱ्या कमिटीचं कमिटीचं अभिनंदन करेन. मी ताईंजींचं अभिनंदन करेल. एक मोठी जबाबदारी आपल्यावरती टाकलेली आहे. समता सैनिक दलाच्या मीटिंगमध्ये आपण सगळ्यांनी चांगला पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला. आपलं देखील अभिनंदन. परंतु आपला एम अँड ऑब्जेक्ट काय असावा हे नागपूरमध्ये तुम्ही लोक ड्राफ्ट करा. बाबा येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारचं हवं, संघटनेचे मेंबर्स कोण हवे हे देखील करा. कारण मी बघितलेलं आहे की विदर्भामध्ये
समता सैनिक दलाला जास्त संघटन जास्त आहे इथे. ते ड्राफ्ट करावा, एकत्र बसून त्याचे एम अँड ऑब्जेक्ट फिक्स करू आणि कामाला लागू. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय श्रीराम. समता सैनिक दल आहे आणि विविध सामाजिक संघटनाचे लोक देखील इथे आहेत. मंचगावर उपस्थित सर्वांचे मी धन्यवाद म्हणून आपणा सर्वांना धन्यवाद देत असताना या विषयासाठी आपण ही बैठक बोलावलेली आहे. शतकीय वर्ष समता सैनिक दलाचं 14 तळ्याचा जो संग्राम झाला, सत्याग्रह झाला, त्याचं मुकनायकचं हा शतकीय वर्षाचे जे आज आपण चर्चा केली याच्यावरती एक जे समन्वय समिती आहे, म्हणजे आयोजन समिती आहे, पुढे कशी दिशा ठरवायची आपण सर्वांनी रजिस्टरमध्ये नोंद केलेलीच असेल. ज्यांनी कोणी केली नसेल त्यांनी कृपा करून रजिस्टरमध्ये नोंद करावी. आपण हे सर्व आजचे जे उपस्थित मंडळी आहे त्यांना शतकीय वर्षाचा जो महोत्सव होणार आहे त्याच्यामध्ये आपण आयोजक म्हणून सर्वांना सम्मिलित करणार आहोत आणि ह्या सर्व आयोजकांची पुढची दिशा काय असावी याच्याबाबतची चर्चा करण्यासाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी आपण लगेच बैठक आयोजित करणार आहोत. आपण सर्वजण तातडीचं म्हणजे कालच 14 एप्रिलच्या नंतर आपण ह्या बैठकीला म्हणजे पुढचा आयाम देण्यासाठी लगेच 14 एप्रिल नंतर बैठक बोलावणार आहोत. तर सर्वांनी त्या बैठकीला उपस्थित राहून आपलं नियोजन कसं करायचं वर्षभराचं त्याबद्दल लेखी स्वरूपामध्ये त्याचं लेखी स्वरूपामध्ये आपण त्यात सर्व तेव्हापर्यंत तुम्हा सर्वांचे नंबर हे केलेला आहे. काही तुमच्या सूचना जर असल्या लेखी स्वरूपामध्ये तर आपल्या व्हॉट्सअप एक ग्रुप तयार करूया आपण. त्याच्यावरती आपण सकारात्मक, आपल्याला त्याच्यामध्ये निगेटिव्ह असं काहीच विचार करायचा नाही. आपण सर्व समान आहोत. कोणी लहान असतील, गट मोठे असतील, परंतु सर्व इक्वल आहोत. ह्या भावनेने आपल्याला कुरापती न करता आपला शतकीय वर्षाचा महोत्सव कसा चांगल्यात चांगले करता येईल ह्या पद्धतीची आपण सर्वांनी म्हणजे आपलं सहकार्य करावं. लिखित स्वरूपात व्हॉट्सअपवरती काही कागदावरती आपल्या सूचना मार्गदर्शन म्हणजे स्वागतार्ह राहतील. आपण सर्व इथं उपस्थित झाला सर्वांचा धन्यवाद मानतो आणि साहेबांना पुढचं आणि पूजनीय भक्तांना विनंती करतो की त्यांनी सातत्य जातीने हा कार्यक्रम समाप्त करावा अशी विनंती. सर्वांनी आपण जागे बोलवायचा, सर्वांनी हात जोडायचा आणि शरणं अभयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मङ्गलम्. नास्ति मे शरणं अभयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मङ्गलम्. नास्ति मे शरणं अभयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मङ्गलम्. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. या ठिकाणी कार्यक्रम समाप्त झाला. जय